नमस्कार, मी सुनील काकडे, वाशिम कथा पेपर. वाशिम शहरातील विकास कामांतील अडथळे, सर्वात प्रमुख अडथळा म्हणजे इथे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. बेरोजगारीचा प्रश्न उद्भवला, त्याला कारण अनेक आहेत. एकतर MIDC एरियाचा इथे विकास झालेला नाही. दुसरी गोष्ट, इथले जे लोकप्रतिनिधी आतापर्यंत राहून गेलेले आहेत त्यांना त्यांची विकास कामातली आवड नसल्याचाच जमा आहे. त्याच्यामुळे या शहराचा विकास अद्यापर्यंत झालेला आहे. वाशिम जिल्हा 1998ला नव्यानं निर्माण झाला. तेव्हापासून आजपर्यंत 2011पर्यंत जवळपास 13 वर्ष पूर्ण झाले. 12-13 वर्ष झाली जिल्ह्याला पूर्ण. आतापर्यंत या जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे होता. जिल्ह्याचा तर सोडा, पण शहराचाही विकास झालेला नाही. तर इथं जर MIDC उभी झाली तर इथं विकास कामाला चालना मिळू शकते. तद्वतच, पण यासाठी लोकप्रतिनिधींची जी मानसिकता आहे ती तयार होणं गरजेची आहे. नव्यानं रेल्वे ट्रॅक उभी झालेली आहे, ब्रॉडगेजचा प्रश्न मार्गी लागलेला आहे, परंतु तेवढ्यानं काही होणार नाही. तिथे जे बंद पडलेली कारखानदारी आहे, सहकार क्षेत्रातील बंद पडलेली कारखानदारी, जसं की खत कारखाना आहे, सौर प्रक्रिया करणारा साखर कारखाना असतो किंवा इतरही काही कारखाने बंद पडलेले आहेत. तर हे जर लोकप्रतिनिधींनी विशेष करून लक्ष दिलं आणि शासनाकडून निधी खेचून आणला तर एकतर बेरोजगारीही दूर होईल आणि वाशिम शहराचा विकास होण्यास हातभार लागेल. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.